आधी तुम्हाला ही अँड शी ची ओळख करून द्यायला हवी. ही म्हणजे हिमांशू. MNCमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करतो. सतत विमानात फिरत असतो. शी म्हणजे शिल्पा. सुंदर दिसणारी एक सज्जन बाई आहे. सक्सेसफुल होममेकर आणि सक्सेसफुल फॅशन डिझायनर आहे. फारच बिझी असते. तिचं आपल्या घरावर आणि व्यवसायावर खूप प्रेम आहे. तिचं रुटीन ठरलेलं आहे. प्रत्येक वेळी ती कामात असते, पण प्रत्येक कामासाठी ती वेळ काढते. शी इज ग्रेट. शिल्पा हिमांशूची भेट मुंबई कोलकाता फ्लाईटच्या वेळी एअरपोर्टवर झाली. सुंदर स्मार्ट शिल्पा हिमांशूला आवडली. दाट केसाचा, सडपातळ बांध्याचा, उंच देखणा हिमांशू शिल्पालाही पसंत पडला. बरेच दिवस त्यांचं डेटिंग चाललं आणि मग दोन्ही कुटुंबाच्या संमतीनं त्यांचं लग्न झालं. कोलकात्याच्या एका मोठ्या रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. वाढतं वय शिल्पाकडे बघून जाणवत नाही. हिमांशू मात्र वयस्कर वाटू लागलाय. वजन अव्वाच्या सव्वा वाढलंय. ढेरीच्या वेगाने वाढली. तेवढ्याच झपाट्याने डोक्यावरच्या केसांनीही रजा घेतली. या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे अनुवांशिक म्हणूनही आल्या आहेत. शिलू, हिमूचं काही बरं चाललेलं नाही. मोनानं दिव्याला ब्रेकिंग न्यूज सांगितली. मोनाला चित्रपट, तारे, तारकांबद्दलच्या बातम्या, विशेषतः त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दलच्या बातम्यामध्ये विशेष इंटरेस्ट होता. छिद्र दिसलं की डोकावणं अन फट दिसली की कान लावणं हे तिचं आवडते छंद होते. तुला कसं कळलं? बातमी पक्की आहे ना? दिव्या पूर्ण बातमी जाणून घेणारी होती. अगं, माझी मेड म्हणजे मोलकरीण गौरी सध्या शिल्पाकडे काम करते. कारण तिची मेड गावी गेले तर गौरीनं सांगितलं. दोघं नवरा बायको वेगवेगळे झोपतात. तिनं काहीतरी डिव्होर्स असं ऐकलं. बाकी सगळं इंग्लिशमध्ये होतं ते. तिला नीटसं समजलं नाही. मोना म्हणाली. शिल्पा मॅडम आता फॅशन सेलिब्रिटी झाल्यात ना. बिचारा हिमांशू. शिल्पाला त्यानं केवढा सपोर्ट केला होता. दिव्यानं हिमांशूची बाजू घेतली. शिल्पानं स्वतःला चांगलं मेंटेन केलंय. राहतेही अगदी टिपटॉप. आता त्यांची जोडी फारच विजोड दिसते. मोनाने शिल्पाची कड घेतली. तिच्या हजबंडचं स्टेटस आणि पॅकेज तर चांगलं आहे. दिव्या म्हणाली. फॅशन जगताचं वेगळंच असतं हो. अजून कुणीतरी भेटला असेल. हृदयाची कोणी गॅरंटी देत नाही. ते कुणावरही भाळतं. मोना हसून म्हणाली. मोना, दिव्या, मंजिरी, शालिनी, रागिनी, मोहिनी, अल्पना, नेहा, स्नेहा, प्रतिभा या सगळ्या एकाच भिशी ग्रुपच्या मेंबर होत्या. पूर्वी शिल्पाही त्यांच्यात होती. पण ती कामात गुंतत गेली तशी ती त्यातून बाहेर पडली. तरीही त्या सगळ्याजणी शिल्पाशी मैत्री ठेवून होत्या. अल्पनाच्या फ्लॅटवर त्या दिवशी पार्टी झाली. तिचा नवरा ऑफिसच्या टूरवर होता. लहान मुलं झोपी गेली होती. रमीचे डाव अन पनीर कांद्याची भजी जोडीला असल्यावर गप्पा कुचाळक्यानं ऊत आला तर त्यात नवल काय? शिल्पा हिमांशूच्या ब्रेकअपची हॉट न्यूज होतीच. तुझ्या गौरीनं अजून काय काय सांगितलंय? मंजिरीचं कुतूहल स्वस्थ बसू देत नव्हतं तिला. डिव्होर्स इतका सोपा नसतो ग. शिवाय मुलगी राजस्थानल्या प्रसिद्ध शाळेत शिकते. मोनाकडे फारसं काही सांगायला नव्हतं. पॅरेंट्समध्ये वाद ताणतणाव असेल की कुटुंब एकसंघ राहत नाही. मुलावर त्याचा फारच वाईट परिणाम होतो. शालिनीनं काळजी व्यक्त केली. खरं तर नवरेना बायकोची प्रगती सहन करू शकत नाही. पत्ते वाटता वाटता शालिनीनं आपलं मत सांगितलं. शिल्पानं अर्थातच अगदी विचारपूर्वक स्टेप घेतली असेल. नेहानं आपले विचार मांडले. शिल्पाला भेटायला हवं. आपली मैत्रीण आहे ती. मॉरल सपोर्ट देणं ही आपली जबाबदारी आहे. रागिनीनं आपला विश्वास बोलून दाखवला. मीही येईन तुझ्याबरोबर. मोनालाही आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. रविवारी शिल्पा घरीच होती. हिमांशू जयपूरला गेलेला. कारण लेकीला पुढल्या वर्षात दाखल घ्यायचा होता. शिल्पाला खरं तर जयपूरला जायचं होतं, पण नेमकं तिथं काहीतरी महत्त्वाचं काम निघालं. हिमांशूला जयपूरहून मुंबईला जावं लागणार होतं. त्यामुळे शिल्पाची इथं असण्याची गरज जास्तच वाढली. बऱ्याच दिवसानंतर मोना आणि रागिनी घरी भेटायला आल्यामुळे शिल्पाला आनंद झाला. तिनं प्रेमाने अगत्याने त्यांचं स्वागत केलं. हल्ली माझं काम खूपच वाढलंय. मलाही खूप इच्छा असते तुम्हाला भेटायची, पण वेळ कमी पडतो. शिल्पानं आपली अडचण सांगितली. गौरीचं काम आवडलं. मोनाने विचारलं. बरं करते. तशी ही मीरा येतेच आहे 4 दिवसांनी. शिल्पाची गौरीच्या कामाबद्दल तक्रार नव्हती आणि तिची मेड मीरा 4 दिवसात दाखल होणारच आहे. आणि काय म्हणतेस? संसार छान चाललाय? लेकीला इतक्या लांब पाठवलंस अभ्यासासाठी? तशी ती लहानच आहे अजून. रागिणीला शिल्पाकडून सगळं जाणून घेण्याची घाई झाली होती. खरं सांगू, मुलीला संस्कृतीला हॉस्टेलला ठेवले,
पण फार आठवण येते तिची. मग आम्ही दोघे एकमेकाच्या खांद्यावर डोकं ठेवून एकत्रच रडतो. त्यामुळे दुःख हलकं होतं. पण तिथं तिचा अभ्यास आणि एकूणच प्रगती छान चालली आहे. इथं तसं होत नव्हतं. तिच्या भल्याचा विचार करूनच आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलाय. लेकीच्या आठवणीनं शिल्पाचे डोळे भरून आले. मुलीवरचं फुल स्टॉप घेतलाय. संस्कृतीला एखादा भाऊ हवा ना? रागिणीनं सरळच विचारलं. चला आधी खाऊ पिऊ मग या विषयावर बोलू, शिल्पानं स्वयंपाकघराकडे वळत म्हटलं. गाजराचा हलवा, रसगुल्ले, समोसा आणि फरसाण असं पोटभर हादून झालं. गरमागरम कॉफीही ढोसून झाली. मग शिल्पा म्हणाली, संस्कृतीनंतर आम्ही दुसरं मूल होऊ दिलं नाही, कारण तिच्यावरचं आम्हाला पूर्ण लक्षच द्यायचं होतं. तिचं शिक्षण, नोकरी अथवा करिअर, लग्न, चांगला नवरा हेच आमचे ध्येय आहे. आता दुसऱ्या बाळाला फार उशीर झाले. त्यावेळी आम्ही दोघांनी दुसऱ्या बाळाऐवजी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं होतं. आणि आता तर आम्ही स्लीप डायव्हर्सही घेतलाय, शिल्पानं म्हटलं. डायव्हर्स घेतलाय? हिमांशूशी पटत नाही का की तू मारहाण करतो, छळ करतो? तू कधीच बोलली नाहीस. रागिणीने एकदम प्रश्न विचारले. छे छे, आमचे संबंध अगदी सलोख्याचे आहे. हिमांशूचं माझ्यावर प्रेम आहे. ते माझी काळजी घेतात, माझ्या गरजांचा विचार करतात, त्या गरजा पूर्ण करतात. मला आधार वाटतो त्यांचा. मी त्यांच्याविषयी तक्रार करावी असं कधीच वागत नाही ते. हिमांशूविषयीचा अभिमान तिच्या चेहऱ्यावरून ओसंडू लागला. तुम्ही दोघं एकत्र राहता, हा कसला अर्धवट डिवोर्स आहे तुमचा? शिल्पाचं बोलणं मोनाच्या खरं तर डोक्यावरूनच गेलं होतं. आमचा फक्त स्लीप डायव्हर्स आहे. आम्ही एकत्र एका बेडवर झोपत नाही. रात्री वेगवेगळ्या खोलीत झोपतो. नाईट डिवोर्स म्हणतात त्याला. हिमांशू रात्री उशिरापर्यंत काम करतात. त्यांना सकाळी लवकर उठवत नाही. मी रात्री लवकर झोपते. माझा दिवस सकाळी 6ला सुरू होतो. आम्ही दोघंही आपापल्या कामामुळे खूप दमतो. त्यामुळे पुरेशी झोप दोघांसाठीही अत्यंत आवश्यक आहे. हिमांशूंना रात्री घोरायची सवय आहे. मला त्रास होतो त्याचा. मला त्यांच्या घोरण्याचा त्रास होतो. या गोष्टीचा हिमांशूला त्रास होतो. म्हणून त्यांनी सुचवले की आपण वेगळे झोपूयात. मला प्रथम ते विचित्र वाटलं, पण मग दोघांच्या सोयीचा विचार करून आम्ही तो प्रयोग अंमलात आणला. आज आम्हाला दोघांनाही पुरेशी झोप आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्य लागतं, शिल्पानं सविस्तर समजावलं. म्हणजे तुमच्यात काही भांडण नाही, प्रॉब्लेम वगैरे नाही आहे? मीनाचं आश्चर्य अजून संपलंच नव्हतं. अजिबात नाही. उलट एकमेकावरील प्रेमामुळेच एकमेकांचा अधिक विचार करून आम्ही हा निर्णय घेतलाय. यात वाईट काहीच नाही. एकाच बेडवर नवरा बायकोनं झोपणं हा विचार आता जुना झालाय. उलट स्लीप डायव्हर्सनं नवरा बायकोमधलं प्रेम वाढतं, असा माझा अनुभव आहे. हल्ली तर मानसोपचार तज्ज्ञही याचा सल्ला देतात. यासाठी कोर्ट किंवा वकील काहीच लागत नाही, शिल्पानं सांगितलं. रागिनी आणि मोना पार निराश झाल्या. मुकाट्याने तिथून उठल्या. त्यांना बाहेर इकडे तिकडे सांगायला ब्रेकिंग न्यूज मिळाली नव्हती. त्या सर्वांची पार निराशा झाली होती. ही आणि शी अगदी मजेत होती. आपलं आयुष्य मजेत आनंदाने जगत होती. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या विना व्हॉईस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.